नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र माळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण क्लास 9 मॅथ पार्ट 1 मधील सेट्स या धड्यातील प्रॉब्लेम सेट 1 बघणार आहोत. तरी आपण तो समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. ठीक आहे, चला तर आपण बघूयात प्रॉब्लेम सेट 1. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला बघा काय करायचं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह यातून चूज करायचं आहे, निवडायचं आहे. मग आपण कशा पद्धतीने निवडणार आपण बघूयात. ठीक आहे, त्यापूर्वी मी इथे एक पेन घेऊन टाकतो. ठीक आहे, बघा इफ m इज इक्वल टू m सेट दिलेला आहे, त्यामधले एलिमेंट्स कुठले आहे 1 3 5 आहेत, बरोबर. त्यानंतर n सेट दिलेला आहे, त्यामध्ये आहे 2 4 6 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे m इंटरसेक्शन n. म्हणजे दोघं सेट जे आहेत m आणि n मध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत का, ते कॉमन एलिमेंट्स या सेटमध्ये येतील आहेत का, नाहीये. याचा अर्थ हा सेट कसा असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे. आणि ह्या एम्प्टी सेटलाच आपण कसं लिहित असतो, एकतर असं ब्लँक आपण ब्रॅकेट्स काढत असतो किंवा मग आपण फाय हे चिन्ह इथे वापरत असतो. याचा अर्थ याचा ऑप्शन असणार आहे सी. कुठला ऑप्शन असणार आहे, सी ऑप्शन असणार आहे, बरोबर. नेक्स्ट आपण बघणार आहोत P इज इक्वल टू, बघा P सेट आपल्याला दिलेला आहे. एक मिनिट, P सेट आपल्याला दिलेला आहे x such that x is an odd natural number. म्हणजे x असा आहे की x ही विषम नैसर्गिक संख्या आहे आणि विषम नैसर्गिक संख्या आहे असं सांगितलंय. आणि कंडिशन काय दिलेली आहे, x इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे x हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 5 किंवा 5 पेक्षा कसा आहे, लहान आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू 5. याचा अर्थ 1 पेक्षा मोठी संख्या म्हटल्यानंतर काय येणार, 1 पेक्षा मोठी संख्या म्हटल्यानंतर इथे येईल 2 3 4 5. अशा रीतीने तो सेट यायला पाहिजे, बरोबर का. परंतु आता एक लक्षात घ्या, आपल्याला फक्त काय सांगितलेलं आहे त्यांनी, हा झाला फक्त नॅचरल नंबरचा, परंतु ऑड नॅचरल नंबर सांगितले. मग याच्यातले ऑड नंबर कुठले आहेत, ऑड नंबर म्हणजे कुठल्या, विषम संख्या 3 आणि 5 आहेत. म्हणजे फक्त आपल्याला 3 आणि 5 चा सेट तिथे लिहायचा आहे. याचा अर्थ याचा ऑप्शन असणार आहे डी ऑप्शन. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनचं ऑप्शन काय होतं, सी, आणि सेकंड क्वेश्चनचं ऑप्शन आहे डी. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा. आपल्याला सांगितलेलं आहे P इज इक्वल टू 1 2 डॅश 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 10. व्हॉट टाईप ऑफ सेट P इज. म्हणजे हा P सेट जो आहे तो कोणत्या प्रकारचा सेट आहे, म्हणजे इन्फायनाइट सेट आहे, फायनाइट सेट आहे, नल सेट आहे की नन ऑफ दिस. आता आपल्याला दिसते की ह्या P मध्ये 1 ते 10 पर्यंतचे आहेत, बरोबर का. 1 ते 10 पर्यंतचे, याचा अर्थ फायनाइट नंबर्स आहेत, म्हणजे लिमिटेड नंबर आहेत. मग याचाच अर्थ हा सेट असणार आहे शांत संच, म्हणजेच कुठला, फायनाइट सेट असणार आहे. ठीक आहे, सी ऑप्शन असेल या आन्सरचा. त्यानंतर आपण बघूया फोर्थ क्वेश्चन. m युनियन n म्हणजे आपल्याला संयोग संच लिहायचा आहे, m आणि n या दोघांचा, आणि तो दिलेला आहे, सॉरी 1 2 3 4 5 6 हा दिलेला आहे. अँड m इज इक्वल टू 1 2 4. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट n. तर खालीलपैकी कोणता असा संच आहे की तो n सेट दाखवू शकतो. आता n सेट मध्ये तर हे घटक येतील किंवा नाही येतील, परंतु ह्या m युनियन n मध्ये असायला पाहिजे. आता बघा 1 2 3 म्हणल्यानंतर इथे जर आपण m आणि n चं जर युनियन केलं तर इथे फक्त येईल काय, 1 2 3 आणि 4 येईल, कारण की इथे 5 6 सुद्धा आहे. याचा अर्थ हे येणार का, नाही येणार, बरोबर. 3 4 5 6 आहे, म्हणजेच कुठले येणार, 1 2 3 4 कॉमन आहे म्हणून एकदाच येईल, 5 6, बरोबर. याचा अर्थ याचं फोर्थ क्वेश्चनचं ऑप्शन असणार आहे बी. करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असणार आहे, बी. 3 4 5 6 हे त्यामध्ये येतील. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट फिफ्थ काय दिलेलं आहे, इफ P इज सबसेट ऑफ M. P जर M चा उपसंच असेल
देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट P इंटरसेक्शन P युनियन M. आता तुम्हाला जर असं वाटेल की हा अवघड काही आहे का, परंतु आपण काय करूयात, याच्यासाठी वाटल्यास एखादं एक्झाम्पल घेऊयात. समजा P सबसेट आहे M चा, आपण M सेट घेऊयात. यामध्ये घेतले मी 1 2 3. ठीक आहे. P सबसेट आहे याचा अर्थ P मध्ये या M पैकी एक कुठला तरी घटक घेऊ आपण. 2 घेतला, बरोबर. आता यानुसार इथे वर जे दिलेलं आहे P इंटरसेक्शन P युनियन M, आता हा P युनियन M काय होणार, P युनियन M लिहिलं मी 1 2 3. काय लिहिलं, 1 2 3 लिहिलं, कारण की 2 दोघांमध्ये कॉमन आहे, बरोबर आहे का. आणि आपल्याला काय करायचं आहे, P इंटरसेक्शन P युनियन M लिहायचं आहे. आता P युनियन M आणि P सेट यांच्यामध्ये कॉमन असणारे घटक कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे. मग आता P सेटमध्ये कुठला आहे, 2 आहे, आणि P युनियन M मध्ये कुठला आहे, 2. म्हणजे दोघांमध्ये कॉमन कुठला घटक येणार, 2. आणि 2 हा कुठल्या सेटमध्ये होता, P सेटमध्ये होता, बरोबर का. याचा अर्थ याचा आन्सर असणार आहे P. ए हे ऑप्शन असणार आहे याचं. ठीक आहे. नंतर बघा 6 क्वेश्चन काय दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. आता खालीलपैकी कुठले सेट एम्प्टी सेट असतील ते आपल्याला सांगायचं आहे. सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन म्हणजे कुठल्या, समांतर रेषा, आणि समांतर रेषा कशा असतात, त्या एकमेकींना कधीही इंटरसेक्ट करत नाहीत. याचा अर्थ त्या छेदत नाहीत, म्हणजे त्यांचे पॉइंट्स छेदनबिंदू असणार आहेत का, इंटरसेक्टिंग पॉइंट्स असणार आहेत का, नाही, बिलकुल नाही. याचा अर्थ हा जो पहिला सेट आहे ए सेट, हा काय झाला, एम्प्टी सेट झाला. सेकंड बघू, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. आता इव्हन प्राईम नंबर आपल्याला माहिती कुठला आहे, 2 आहे. याचा अर्थ हा एम्प्टी सेट असणार आहे का, नाही. ठीक आहे. नेक्स्ट, मंथ ऑफ एन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. म्हणजे इंग्लिश कॅलेंडरचा असा महिना की ज्यामध्ये 30 दिवसांपेक्षा कमी दिवस असतात, आहे. कुठला आहे तो महिना, फेब्रुवारी महिना आहे ज्याच्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस असतात. याचा अर्थ हा एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संच असणार आहे का, नाही, हा सिंगलटन सेट असेल. नंतर डी ऑप्शन काय दिलेलं आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय. आय म्हणजे काय, इंटिजर नंबर, बरोबर, पूर्णांक संख्या. आणि एक काय सांगितलेलं, कंडिशन काय दिलेली आहे की एक्स जो आहे तो -x पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान आहे, म्हणजे तो काय येणार, 0 येणार. याचा अर्थ याचा ऑप्शन काय असणार आहे, ए ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. एकच मिनिट. सेकंड क्वेश्चन बघूयात. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. म्हणजे दिलेल्या क्वेश्चनसाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता फर्स्ट काय, विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. म्हणजे खालीलपैकी कोणता संच हा, कोणता समूह हा सेट आपण ज्याला म्हणू शकतो. आता कलर्स ऑफ द रेनबो, रेनबो आहे की नाही आहे, आपल्याला माहिती आहे किती आहेत, किती कलर असतात, 7 कलर्स असतात, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे का. आणि ते कलर्स आपण लिहू पण शकतो. म्हणजे याचा अर्थ कलर्स ऑफ द रेनबो काय आहे, हे कलेक्शन काय, सेट आहे, बरोबर का. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. आता आपल्या शाळेच्या परिसरातील झाडं, उंच झाडं जे आहेत त्यांचा आपला समूह लिहायचा आहे. परंतु उंच झाडं नेमकी कोणती आहेत ते आपण कन्फर्म सांगू शकतो का, नाही सांगू शकत, बरोबर आहे का. याचा अर्थ हा सेट नसणार आहे. रिच पीपल इन द विलेज. एखाद्या खेडेगावातील जर श्रीमंत लोकांचा संच आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. बाहेरील व्यक्ती सांगू शकणार नाही, गावातील सांगेल, परंतु आपल्याला सेट काय, कोणाला जरी विचारलं तरी अँसर तेच यायला पाहिजे, मग ते कोणीही असो. इझी एक्झाम्पल्स इन द बुक. आता इझी एक्झाम्पल्स म्हणजे काहींना काही एक्झाम्पल्स खूप इझी वाटतात, परंतु काहींना काही हार्ड वाटतात. म्हणून प्रत्येकासाठी हा जे काही असणार आहे, प्रत्येक एक्झाम्पल्स इझी असणार आहे का, नाही, बरोबर आहे का. याचा अर्थ हे सुद्धा सेट नाही आहे, म्हणजेच फक्त ऑप्शन ए याचा आन्सर असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. म्हणजे एन म्हणजे काय, नॅचरल नंबर्स, आणि डब्ल्यू म्हणजे काय, होल नंबर्स. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांचा जो काही इंटरसेक्शन सेट आहे तो आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणारे, कॉमन असणारे म्हणजेच कसं लिहिणार बघा. एन म्हणजे आपल्याला माहिती आहे कुठले असतात, 1 2
3 4 बरोबर का. आणि डब्ल्यू मध्ये कुठले असतात 0 1 2 3 4. याचा अर्थ कोणते घटक सारखे 1 2 3 4 1 2 3 4. याचाच अर्थ काय नॅचरल सेटच दोघांमध्ये काय आहे कॉमन आहे. बरोबर आहे का. म्हणजेच इथे नॅचरल सेट तर नाही दिलेला परंतु ऑप्शन काय दिलेलं आहे बघा 1 2 3 इथे दिसते तुम्हाला 1 2 3 हा सेट जो आहे तो दोघांमध्ये काय असणार आहे कॉमन असणार आहे. ठीक आहे. P इज इक्वल टू आता थर्ड क्वेश्चन बघा P इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड इंडियन देन विच ऑफ द फॉलोइंग इज सेट P इन लिस्टिंग फॉर्म. म्हणजे संच P मध्ये यादी पद्धतीने लिस्टिंग मेथडनुसार कोणते घटक येतील या रूल मेथडनुसार जो सेट दिलेला आहे त्याचे. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला सोपं आहे आपण लिहिलेलं आहे या अगोदर सुद्धा. IND येणार नाही. IND म्हटलं तर ए त्याच्यामध्ये येत नाहीये. याचा अर्थ याचा ऑप्शन कुठला असणार आहे बी ऑप्शन असणार आहे. कारण की आपण लेटर्स असो नाही तर कुठलाही घटक असो तो रिपीट लिहित नाहीत म्हणून त्यामध्ये फक्त INDA एवढेच घटक येतील. नेक्स्ट फोर्थ बघा काय दिलेलं आहे आपल्याला. इफ T इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड M इज इक्वल टू 3 4 7 8 तर आपल्याला युनियन सेट लिहायचा आहे T युनियन M. म्हणजे आपल्याला जे कॉमन असतील ते घटक घ्यावे लागतील का नाही. मग आपण कुठले कॉमन आहेत बघा 3 आहे आणि 4 आहे म्हणजे ते एकदाच घेऊयात 1 2 3 4 5 7 अँड 8. हे घटक कुठल्या याच्यामध्ये दिसतात आपल्याला सी ऑप्शन मध्ये दिसत आहेत. याचा अर्थ करेक्ट आन्सर कुठला असणार आहे याचा सी आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. अभी थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे आता तो आपण बघूया. आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप किती पर्सन आहेत 100 म्हणजे 100 व्यक्ती आहेत एका ग्रुपमध्ये. 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश. 72% म्हणजे 72 जे लोक आहेत ते काय करतात इंग्लिश बोलतात. 43% स्पीक फ्रेंच आणि त्यातले काही 43% असे आहेत की जे फ्रेंच बोलतात. ईच वन आउट ऑफ 100 पर्सन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. म्हणजे हे काय दिलेलं आहे याचा अर्थ 100 पैकी जेवढे पण 100 व्यक्ती आहेत त्यापैकी प्रत्येक म्हणजे कोणी ना कोणी एक तरी लँग्वेज जो आहे तो बोलतोय. ठीक आहे. म्हणजे असं कोणी नाही आहे त्यामध्ये की जे कोणतीच भाषा बोलत नाही. ठीक आहे. देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. मग आपल्याला फाइंड आउट करायचं की फक्त इंग्लिश बोलणारे व्यक्ती किती आहेत. त्यानंतर हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच आणि फक्त फ्रेंच बोलणारे. तसंच हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ म्हणजे दोन्ही बोलणारे म्हणजे दोघंही मिळून दोन्ही भाषा बोलणारे आपल्याला व्यक्ती शोधायचे आहेत. चला तर आपण याचं सोल्युशन लिहूयात. सर्वात पहिले टोटल नंबर ऑफ पर्सन्स म्हणजे एकूण व्यक्तींची संख्या किती आहे 100 आहे. बरोबर का. आता आपण काय करूयात ए सेट कन्सिडर करू जे फक्त इंग्लिश बोलतात. लेट ए बी द सेट of persons who speak English. म्हणजे फक्त इंग्लिश बोलणाऱ्यांचा सेट आपण काय घेतलेला आहे ए. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल टू किती होतील 72 दिलेला आहे. बरोबर का 72 दिलेलं आहे. नेक्स्ट आपण काय करूयात बी सेट घेऊयात अँड B be the set of persons who speak French जे फ्रेंच बोलत आहेत. ठीक आहे. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी म्हणजेच बी या सेटमधील घटक किती येतील टोटल किती आहेत 43 आहेत. पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी ईच वन आउट ऑफ 100 पर्सन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज म्हणजे प्रत्येक जण कुठली ना कुठली भाषा बोलत आहे. आणि सर्वात पहिले आपल्याला शोधायचं काय देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. मग फक्त इंग्लिश बोलणारे किती आहेत ते पण शोधून घेऊयात. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आता बघा फक्त इंग्लिश बोलणारे आणि फक्त फ्रेंच बोलणारे
हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला हा सेट माहीत असणं गरजेचं आहे, ए इंटरसेक्शन बी, म्हणजे दोन्हीही भाषा बोलणारे माहीत असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ऑनली म्हणजे फक्त बोलणारे जे आहेत ते शोधू शकतो आपण. बघा तर कशा पद्धतीने आपल्याला शोधता येईल. आता पुन्हा इथे लिहूयात, द पर्सन्स, द सेट ऑफ पर्सन्स who speak English and French both is equal to काय होईल, A इंटरसेक्शन B होईल. हा सेट होईल. ठीक आहे, दोघं मिळून म्हणजे दोघांमध्ये ते कॉमन असणार आहेत. आणि आपल्याला आणि ते काय करायचं आहे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे हे काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. तसंच इट इज गिवन दॅट, इट इज गिवन दॅट म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी म्हणजे किती दिलेले आहेत, टोटल पर्सन किती आहेत, 100 पर्सन आहेत. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करूयात. मग आपला फॉर्म्युला काय आहे बघा, number of elements of A union B is equal to number of elements of A plus number of elements of B minus number of elements of A intersection B. ठीक आहे. हे किती आहे, टोटल 100 आहे. ए मध्ये किती आहेत, टोटल 72 आहेत आणि बी मध्ये किती आहेत, 43 मायनस हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. 100 इज इक्वल टू 72 प्लस 43 किती होणार, 115 होतील. राईट. आता आपण काय करणार आहोत, हे जे मायनस आहे ते आपण इकडे घेऊन जाऊयात, ते काय होतील, प्लस होतील. आणि हे 100 जे प्लसमध्ये आहेत ते इकडे आणल्यावर काय होतील, मायनस होतील. ठीक आहे. बघा तर number of elements of A intersection B is equal to 115 minus 110 म्हणजेच number of elements of A intersection B is equal to किती होतील, 5 किती होतील, 5 नाही इथे गडबड झाली, सॉरी. इथे 100 आहेत आणि हे टोटल होतील 15. 115 मायनस 100 किती होतील, 15 होतील. ठीक आहे. आपल्याला भेटले की असे 15 पर्सन्स आहेत की जे फ्रेंच आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज बोलतात. ठीक आहे. इथे आपण लिहून घेऊयात वाटल्यास, 15 पर्सन्स स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की फक्त इंग्लिश बोलणारे पर्सन्स किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आपण ते कसं फाइंड आउट करणार, खूपच इझी आहे. बघा, पर्सन्स हू स्पीक इंग्लिश ऑनली म्हणजे फक्त इंग्लिश बोलणारे व्यक्ती. बरोबर. कसं शोधणार, आपल्याला काय करायचं असतं, नंबर ऑफ एलिमेंट्स ए किती आहे ह्या सेटमधून हा सेट काय करायचा असतो, मायनस. एवढं लक्षात असू द्यायचं. ठीक आहे. जे आपल्याला इथे 72 दिलेले आहे त्या सेटमधून हा सेट काय करायचा, आपल्याला मायनस करायचा. म्हणजे 72 मायनस किती येणार, 15. 72 मायनस 15 किती येतील, 12 मायनस 5 8. राईट. आणि इथे येणार 5 म्हणजे 58 असे स्टुडंट्स असणार आहेत. 58 नाही, 57. ओके. पर्सन असे असणार आहेत की जे फक्त काय बोलतात, इंग्लिश. आणि तसंच सिमिलरली पर्सन्स हू स्पीक फ्रेंच ऑनली म्हणजे फक्त फ्रेंच बोलणारे आपण शोधायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, फ्रेंच बोलणाऱ्यांची संख्या किती आहे, 43 आहे. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी.
ठीक आहे, म्हणजेच 43 मायनस काय करावं लागेल 15 करावं लागेल. ओके, कळतंय आपल्याला. ते किती येणार मग इथे 28 येते. म्हणजे 28% असे असणार आहेत जे फक्त आणि फक्त काय बोलतील फ्रेंच बोलतील. अशा रीतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा होता. ठीक आहे, हे तुम्हाला स्क्रीनशॉटसाठी मी व्यवस्थित अरेंज करून देतो. ओके, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. फोर्थ क्वेश्चन म्हणजे चौथा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. 70 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ. म्हणजे 70 ट्रीज जे आहेत ते कोणी प्लांट केलेले आहेत, म्हणजे कोणी लावलेली ती झाडं पार्थने लावलेली आहेत. अँड 90 ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा. म्हणजे प्रज्ञाने किती झाडं लावलेली आहेत 90 ट्रीज लावलेली आहे. ठीक आहे, 70 पार्थने लावली आणि 90 प्रज्ञाने लावली. ऑन द ऑकेजन ऑफ ट्री प्लांटेशन वीक. म्हणजे केव्हा लावली त्यांनी, ज्यावेळेस वृक्ष रोपण जो सप्ताह होता त्यावेळेस त्यांनी ही रोपं लावलेली आहेत. आउट ऑफ दीज 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम. म्हणजे यापैकी काही झाडं जी आहेत ती दोघांनी मिळून किती झाडं लावलेली 25 झाडं लावलेली आहे. म्हणजे हा सेट घेऊयात आपण ए आणि हा सेट घेऊयात आपण बी. हा घेतला ए, हा घेतला बी, मग हा काय होणार ए इंटरसेक्शन बी होणार. बरोबर, दोघांनी मिळून लावली. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. म्हणजे पार्थ आणि किंवा प्रज्ञाने मिळून अशी किती झाडं लावलेली आहेत. दोघांनी मिळून टोटल झाडं किती लावली ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अतिशय इझी प्रश्न आहे, चला आपण सॉल्व करूया. सर्वात पहिले लेट ए बी द सेट ऑफ ट्रीज प्लांटेड बाय पार्थ. म्हणजे ए हा पार्थने लावलेल्या झाडांचा संच आहे. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल टू किती होणार 70 होतील. बरोबर, नेक्स्ट अँड बी द सेट ऑफ ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा. प्रज्ञाने लावलेल्या झाडांचा सेट आपण घेतलेला आहे बी, म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती होतील 90 होतील. बरोबर, आपल्याला दिलेलं आहे. आणि दोघांनी मिळून किती झाडं लावलेली आहे 25 झाडं लावलेली आहेत. मग आपण ते लिहूया. 25 ट्रीज वेअर इथे लिहूयात आपण वाटल्यास सेट ऑफ ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. म्हणजे पार्थ आणि प्रज्ञा यांनी लावलेल्या झाडांचा सेट काय असणार आहे ए इंटरसेक्शन बी असणार आहे. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती येणार 25 येणार. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे दोघांनी मिळून किती झाडं लावलेली. देअरफॉर आणि आपल्याला शोधायचं आहे ए नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी किती आहे. म्हणून आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी आपल्याला माहिती आहे नाही, आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए माहिती किती आहेत 70, बीचे एलिमेंट्स किती आहेत 90 आहेत, मायनस एचे एलिमेंट्स किती आहेत 25, ॲडिशन किती येणार 160 मायनस 25 आणि 160 मायनस 25 किती होणार 135. अशा रीतीने आपल्याला इथे दिसतंय की दोघांनी मिळून टोटल झाडं किती लावलेली आहेत 135 प्लांट्स लावलेले आहेत. ठीक आहे, लिहूयात आपण इथे 135 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. लक्षात येते. आता सी सेटचं मी काय सांगितलं होतं तुम्हाला की जर समजा आपल्याला इथे सांगितलं असतं
की असे एवढे विद्यार्थी आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ज्यांनी झाडं लावलेली नाहीत, त्यांच्यासाठी सी सेट आला असता. बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. 5th एक्झाम्पल तर अतिशय सोपं आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला लिहून त्याला सॉल्व करायचं आहे. बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए आपल्याला दिलेले आहेत 20, बी मधले एलिमेंट्स आहेत 28 आणि ए युनियन बी दिलेला आहे, म्हणजे दोघं मिळून किती आहेत 36 आहे आणि आपल्याला ए इंटरसेक्शन बी शोधायचं आहे. मग फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली किमती ठेवण्या अगोदर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युलासुद्धा हा मायनस ए इंटरसेक्शन बी सेट इकडे घेऊन जाऊ शकता आणि हा सेट इकडे प्लसमध्ये तो इकडे मायनसमध्ये घेऊन येऊ शकता. ठीक आहे. हे आपल्याला किती दिलेले आहे 36 दिलेले आहेत. त्यापेक्षा अशाच व्हॅल्यूज ठेवल्या तर तुम्हाला इझी जाईल. एने 20 आहे प्लस 28 मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. राईट. 36 20 प्लस 28 48 होतील मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे मायनस आपण इकडे घेऊन जाऊयात, प्लस होईल. हे प्लस 36 जे आहे ते इकडे आल्यावर काय होतील मायनस. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 48 मायनस 36. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी या सेटमध्ये किती असतील एलिमेंट्स 12. बरोबर. 48 मायनस 36 किती होतील 12 होतील. अशा रीतीने आपल्याला 5th क्वेश्चन सॉल्व करायचा होता. अतिशय इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 6वा प्रश्न काय दिलेला आहे बघा मित्रांनो. इन अ क्लास 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. म्हणजे टोटल 28 विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्यापैकी 8 विद्यार्थी आहे की ज्यांच्या घरी फक्त पेट ॲनिमल म्हणून काय आहे डॉग आहे. फक्त डॉग आहे. म्हणजे 28 पैकी 8 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त डॉग आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 6 स्टुडंट्स हॅव ओनली कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. आणि 6 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त काय आहे कॅट आहे. ठीक आहे. आता बघा 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. आता 10 विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे कॅट आणि डॉग हे दोन्ही पण आहेत. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं इथे कन्फ्युजन एकाच गोष्टीमध्ये होतं की विद्यार्थी जे आहेत हे ऑनली शब्दाकडे लक्ष देत नाही. इथे काय करतात, हा 8 जो आहे तो काय करतात ए सेट कन्सिडर करून नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए बरोबर काय घेतात 8 घेतात. हे ॲक्च्युली काय आहे रॉंग आहे, कारण की हे फक्त ऑनलीवाले आहेत. ठीक आहे. ए सेट कोणाचा असतो, ज्यामध्ये काही डॉग पाळणारे पण असतात आणि काही कॅट पाळणारे पण असतील. ठीक आहे. तर बघा आता कशा रीतीने मग आपल्याला ही संख्या सर्वात पहिले शोधावं लागेल. ठीक आहे. नंतर काय दिले बघा, देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. म्हणजे डू नॉट हॅव म्हणजे ज्यांचे असे विद्यार्थी शोधायचे आहेत की ज्यांच्याकडे कुत्राही नाही आणि मांजरही नाही. म्हणजे हा सेट आपल्याला घ्यावा लागेल सी सेट. ठीक आहे. कळतंय. आता बघा कशा पद्धतीने आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. लेट ए बी द सेट of students who have dog as their pet animal. मी ऑनली शब्द घेतलेला नाही इथे, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ऑनली शब्द घेतला आहे का नाही, फक्त मी घेतलेलं इथे की ए असा सेट आहे की ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे डॉग हा पेट ॲनिमल आहे. ठीक आहे. ऑनली शब्द घेतलेला नाही, फक्त शब्दाचा उपयोग केलेला नाही. अँड बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू हॅव म्हणजे ज्यांच्याकडे कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. म्हणजे बी हा अशा विद्यार्थ्यांचा सेट आहे की ज्यांच्याकडे कॅट हा पेट ॲनिमल आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे. मग आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. इथे लिहूयात आपण 10 स्टुडंट्स
हॅव डॉग अँड कॅट बोथ. याचा अर्थ दोन्ही पण आहेत, म्हणून आपण काय लिहिणार इथे ए इंटरसेक्शन बी बरोबर किती येणार 10 येणार. बघा आता आपल्याला जर हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण की जो काही फॉर्म्युला आपला तयार होणार आहे तो आपण बघूच, परंतु त्यामध्ये जे सी आहे त्या सी शोधण्यासाठी आपल्याला ए आणि बी सेट नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए आणि नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण काय करणार बघा, स्टुडंट्स हू हॅव ओनली डॉग इज इक्वल टू, आता हे शोधायचं असेल ओनली डॉगवाले जर शोधायचं असेल तर आपण कसं शोधणार, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी करू. बरोबर का, हे तर ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत, किती दिले आहेत 8. बरोबर, हे माहिती का आपल्याला नाही. मायनस हे पण आपल्याला दिलेले आहेत, दोन्ही असणारे किती आहेत 10 आहेत. हे -10 इकडे आल्यावर काय होतील 8 प्लस काय होतील 10 होतील. याचा अर्थ नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए बरोबर किती आले 18. ए म्हणजे टोटल ए डॉग असणारे, डॉग पेट असणारे टोटल विद्यार्थी किती आहेत 18 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, सेम तसंच आपल्याला सेट बी शोधायचं आहे. स्टुडंट्स हू हॅव ओनली कॅट इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग कॅट असणारे किती आहेत, टोटल आहेत 6 आहेत, फक्त कॅट असणार आहे. आणि बी माहीत नाही आहेत, आणि हे किती आहेत 10 आहे. हे -10 पुन्हा इकडे आले काय होतील +10 होतील. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी बरोबर किती होतील मग 16. 6 + 10 16. बरोबर, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए भेटले, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी भेटले. आणि आता आपल्याला सी सेट कन्सिडर करायचा आहे. कोणासाठी, ज्यांच्याकडे डॉगही नाही आणि कॅटही नाही. लेट C be the set of students who do not have a dog or cat. म्हणजे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, लक्षात येते का. आता त्यानंतर आता टोटल विद्यार्थी किती दिले 28. म्हणजे 28 मध्ये कोणते कोणते येतील, डॉग असणारे, कॅट असणारे आणि दोन्हीही नसणारे. ठीक आहे, हे टोटल 3 जे आहेत मिळून तो 28 स्टुडंट्स होतील. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी युनियन सी, डॉग असणारे, कॅट असणारे आणि दोन्हीही नसणारे मिळून विद्यार्थी असणार आहेत ते. इथे कसं करणार, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे टोटल किती दिले आहेत आपल्याला 28 दिलेले आहेत. ठीक आहे, इथे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहेत 18 आले, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती आहे 16 आहे, प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी फाइंड आउट करायचे आणि हे आपल्याला दिलेले आहे 10. हे -10 आपण इकडे आणूया डायरेक्टली, ते होतील प्लस इकडे. बरोबर, 18 + 16 किती होतील 34 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी 28 + 10 38 इज इक्वल टू 34 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी. म्हणजेच आता इथे हे +34 इकडे आले काय होतील -34 होतील इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी. आणि इथे लास्ट फायनल आपल्याला आन्सर काय भेटतं 38 - 34 किती होणार 4. 38 मधून 34 गेले किती राहणार 4. म्हणजे 4 विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे कॅटही नाही आणि डॉगही नाही आहे. मग आपण इथे लिहूयात देअर आर 4 स्टुडंट्स who do not have a dog or cat. ठीक आहे, अशा रीतीने आपल्याला 6 क्वेश्चन सॉल्व करायचा
होता. आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण इथे घेऊ शकता. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, माझी शिकवण्याची पद्धत जर कळाली असेल तर या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सोबतच त्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ ज्यावेळेस पण मी यूट्यूबवर अपलोड करेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा मेसेज येईल. ठीक आहे. धन्यवाद.